मॉर्निंग, आम्ही दोघी बहिणी चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आज आपण करत आहोत ग्रीन चिकन। आता आधी आपल्याला चिकनला नीट धुवून घ्यायचं आहे। एकदा धुवून झालं की आपल्याला त्याला मॅरिनेशन करायचं आहे आणि मॅरिनेट करण्यासाठी लागणारे साहित्य आहे हळद, चवीनुसार मीठ, 1 वाटी दही, हळद, चवीनुसार मीठ। आपण याला व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊया आणि हे मॅरिनेशन आपल्याला अर्धा तास तरी ठेवायचं आहे, म्हणजे त्याला दह्याचा स्वाद खूप सुंदर येणार चिकनला। आपल्याला ग्रीन चिकन बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 मोठे कांदे, हिरव्या मिरच्या, पुदिना आणि कोथिंबीर। मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या, जर तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तुम्ही मिरच्या वाढू सुद्धा शकतात। तर पहिली प्रथम आपली कृती आहे, आपल्याला हे जे कांदे आहे गोल्डन ब्राउन आधी तेलामध्ये व्यवस्थित शॅलो फ्राय करून घ्यायचे। आता हे कांदे व्यवस्थित मस्त गोल्डन ब्राउन करून घ्यायचे आहेत। आता आपला कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राउन झाला आहे, तर आपण आता गॅस बंद करून घेऊ। ग्रीन चिकन बनवण्यासाठी आपण वाटण बनवणार आहोत। त्यासाठी आपण आता मिक्सर मध्ये फ्राय केलेला कांदा, कोथिंबीर, मिरच्या, तर आपण आता हे मिक्सरला फिरून घेऊया। आता आपलं ग्रीन चिकनचं वाटण करून झालं आहे। आता आपण हा खडा मसाला तेलात व्यवस्थित परतून घेऊया। लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे ग्रीन कलरचं वाटण त्याच्यामध्ये टाकायचं आहे। आपल्याला आता ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता जसं जसं आपण ते परतवत चाललोय त्याचा ग्रीननेस वाढत चालला आहे। आपण वाटण कसं परतून घेतो सेम तसंच हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं, म्हणजे चिकन मध्ये त्याचा स्वाद उतरतो। आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन याच्यामध्ये टाकून घेऊया। चिकन आपल्याला वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यावरती झाकण ठेवून घेऊया आणि 5 मिनिटांनंतर परत चेक करूया आपलं चिकन शिजलंय की नाही। 5 मिनिट झाले आहेत, तर आपण चेक केलंय चिकनला पाणी सुटलंय। आता आपल्याला ड्राय चिकन करायचं आहे, त्यामुळे पाणी पूर्ण आपल्याला त्याच्यामुळे शोषू द्यायचं आहे। आपलं चिकन एकदम मस्त आणि सुंदर शिजलं आणि वास सुद्धा एकदम मस्त सुटला आहे। तर चला आता आपण त्याच्यावर ताव मारूया। काय सुगंध सुटलाय। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा। थँक्यू।